मागील भागात आपण पाहिलं, मानसीचा वाढदिवस होता. मानसीनं सगळ्यांना कॅन्टीनमध्ये पार्टी दिली होती. त्यानंतर राघवनं सगळ्यांनाच त्याच्या घरी येण्याबद्दल विचारलं होतं. बाकी सगळ्यांनी त्याला नकार दिला होता. राघवनं मोठ्या अपेक्षेनं मानसीकडे पाहिलं. काय करावं, जावं की नाही आणि एकटीनंच कसं जावं, तिच्या मनात द्वंद्व सुरू होतं. आता पाहूया पुढे. हे जीवन सुंदर आहे, भाग 35. मानसी, परत एकटीला यावं लागेल त्याचा विचार करते ना. परत येताना मी येईल सोबतीला, राघव मानसीला म्हणाला. नाही, म्हणजे अगदी तसं काही नाही. प्रिया, चल ना, राघव बोलवतोय तर घरी जाऊन येऊ. मानसीनं प्रियाला गळ घातली. प्रियाला मानसीचं मन मोडावंसं वाटलं नाही. ती मानसीसोबत जायला तयार झाली. एरवी रोज कॉलेजला पायी जाणं येणं करणाऱ्या राघवनं आज चक्क रिक्षा केली होती. रिक्षात मागच्या सीटवर मानसी आणि प्रिया दोघी बसल्या होत्या, तर राघव समोर ड्रायव्हरच्या बाजूला थोडा अडकून तिरपा बसला होता. समोरच्या आरशात त्याला मानसीचा चेहरा अगदी स्पष्ट दिसत होता. कॉलेजपासून बरंच अंतर गेल्यावर राघवनं एका घराजवळ रिक्षा थांबवली. मानसी आणि प्रिया रिक्षातून खाली उतरल्या. दोघी तिथला परिसर न्याहाळत होत्या. चला, थोडंसं पायी जावं लागेल, जवळच आहे घर, राघव म्हणाला. आणि दोघी त्याच्यासोबत चालत जात होत्या. राघव एका बऱ्या घराजवळ येऊन थांबला. त्यानं घरासमोरचं फाटक उघडलं. मानसी आणि प्रिया दोघी आत आल्या. मानसी, घर तर बरं दिसतंय ह्याचं. तरी पण पार्ट टाइम जॉब का करत असेल हा? स्कूटर पण आहे की दारात. मग हा पायी का येतो? प्रिया मानसीच्या कानात खुसफुसली. मानसीनं चूप बस म्हणत तिचा हात दाबला. या ना, इकडं जायचंय. राघवनं समोरच्या दारातून न जाता घराच्या बाजूच्या गल्लीतून दोघींना आत नेलं. माई, आलोय ग मी, राघवनं दारातूनच आवाज दिला. रजनी पळतच बाहेर आली. दादू, लवकर आलास आज? अरे माई ना, तिकडं पलीकडच्या जोशी काकू नाहीत का, त्यांच्याकडे गेलीये. गहू साफ. रजनी राघवच्या मागं उभं असलेल्या मानसी आणि प्रियाला बघून बोलायचं थांबली. हो का, ठीक आहे, या ना, आत या. राघवनं दोघींना घरात नेलं. राघवचं घर म्हणजे एक छोटीशी रूम. त्या रूममध्ये 2 जुन्या फायबरच्या खुर्च्या ठेवलेल्या. त्यातही एका खुर्चीचा एक पाय तुटलेला आणि तारेच्या साहाय्यानं तो पाय बांधलेला होता. त्या खुर्च्यांसमोर एक लोखंडी पलंग टाकलेला होता. त्यावर गादी आणि जुनीच पण स्वच्छ धुतलेली चादर टाकलेली होती. एका बाजूला भिंतीला एक जुना टेबल ठेवलेला आणि त्यावर बरीचशी पुस्तकं ठेवलेली होती. त्या टेबलच्या बाजूनं आत जायला एक दरवाजा होता. तिथं आत जाऊन एक माणूस उभं राहून स्वयंपाक करू शकेल एवढी जागा होती. म्हणायला वेगळं स्वयंपाकघर. मानसी आणि प्रिया घराचं निरीक्षण करत पलंगावर बसल्या. तितक्यात माई परत आल्या. माईंना बघून दोघी ताडकन उठून उभ्या राहिल्या. माई दोघींकडं बघून गोड हसल्या. बसा ग पोरींनो. माई बोलता बोलता आतल्या घरात गेल्या आणि पाणी घेऊन आल्या. माई,
ही मानसी आणि ही प्रिया, दोघी माझ्याच वर्गात आहेत. आमच्या ग्रुपमध्ये अजून मुलं मुली आहेत, पण ते लोक आले नाही. राघव म्हणाला. हो का? बरं बरं. माईंनी बोलता बोलता पदराच्या कोपऱ्याला बांधलेली गाठ सोडली आणि रजनीच्या हातात काही पैसे देत तिच्या कानात काहीतरी बोलल्या. रजनी ते पैसे घेऊन बाहेर गेली. आणि माई, अजून एक बरं का, आज ना मानसीचा पण वाढदिवस आहे. राघव म्हणाला. मानसीचा पण म्हणजे? अजून कुणाचा वाढदिवस आहे? प्रियानं त्याला विचारलं. अगं, आमच्या राघवाचा. मीच त्याला म्हटलं होतं तुझ्या मित्रांना बोलाव म्हणून. म्हटलं त्यानिमित्तानं आमच्या घरी याल तुम्ही सगळे. माई म्हणाल्या. मानसीनं राघवकडं आश्चर्यानं पाहिलं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राघव. मानसीनं शुभेच्छा देण्यासाठी हात पुढं केला. सेम टू यू. राघवनं थरथरत्या हातानं मानसीचा हात पकडला. भारीच ना. आपण असं दसरा दिवाळीला किंवा काही सणाला सेम टू यू म्हणतो. वाढदिवसाच्या दिवशी पण असं कुणाला म्हणायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं. मानसीला या गोष्टीचा खूप आनंद झाला. हो ना, मी पण पहिल्यांदाच असं सेम टू यू म्हणतोय, राघव म्हणाला. राघव, आज तुला आईस्क्रीम पार्लरवर नाही जायचं का? प्रियानं त्याला विचारलं. आजची सुट्टी घेतलीये. कालच सांगून आलो होतो सुट्टीचं. राघव, मानसी आणि प्रियाच्या हसत खेळत गोष्टी सुरू होत्या. तितक्यात रजनी सामान घेऊन आली. माईंनी पिशवी आत नेली आणि औक्षणाचं ताट घेऊन बाहेर आल्या. त्यांनी मानसीला आणि राघवला औक्षण केलं. मानसी माईंच्या पाया पडली. माईंनी तिला आशीर्वाद दिला. तिच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला. मानसीच्या डोळ्यात अश्रूंची गर्दी जमा झाली. अगं, वाढदिवस आहे ना आज, मग असं डोळ्यात पाणी का बरं? आईची आठवण आली का? माईंनी मानसीच्या डोळ्यातलं पाणी टिपत विचारलं. मानसीनं होकारार्थी मान डोलवली. असं रडतात होय? आईला कळलं तर तिला कसं वाटेल बरं? इथं मी आहे ना. तुला कधीही घरी जावंसं वाटलं, घरचं खावंसं वाटलं की इकडे येत जा, माई तिला म्हणाल्या. हो माई, मानसी डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाली. आता तुम्ही लोक बसा बोलत, मी पटकन स्वयंपाक करते. आता जेवूनच जा, माई म्हणाल्या. माई, स्वयंपाक वगैरे राहू द्या, हॉस्टेलवर पोहोचायला उशीर होईल, मानसी म्हणाली. काही उशीर होणार नाही, आत्ता करते बघ, माई स्वयंपाकाला लागल्या. राघवनं रजनीची ओळख करून दिली. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. तोपर्यंत माईंचा स्वयंपाक तयार झाला. माईंनी चौघांची पानं वाढली. जेवायला साधा स्वयंपाक होता. वरण भात, भाजीपोळी आणि शिरा. माईंच्या हातचं गरम गरम जेवण मानसी खूप आवडीनं जेवली. जड अंतःकरणानं माईंचा निरोप घेऊन ती परत हॉस्टेलवर जायला निघाली. राघव दोघींना सोडायला सोबत आला होता. रिक्षा करून तिघं हॉस्टेलच्या गेटजवळ पोहोचले. थँक्यू राघव, वाढदिवसाची एवढी सुंदर आठवण दिल्याबद्दल, मानसीनं तिचा हात पुढं केला. राघवनं अलगद तिचा हात पकडला. दोघांनी एकमेकांना गोड स्माईल दिलं. अंधार पडायला लागला होता. सूर्य अस्ताला जाताना क्षितिजावर रेंगाळला होता. जाता जाता मुक्त हस्ताने क्षितिजावर रंगांची उधळण करत होता.
संधिप्रकाशात मानसीचा चेहरा अजूनच सुंदर भासत होता. राघव मात्र मानसीच्या निळ्या डोळ्यात हरवला होता. खिलती महकती ये जुल्फों की शान, हंसते खनकते ये ओठों के जान, आज झूम के साज उठाए, बस नगमे तेरे प्यार के गाते ही जाए, ऐ काश के हम होश में अब आने ना पाए, बस नगमे तेरे प्यार के गाते ही जाए. राघवला पुन्हा गाण्याची धून ऐकू येऊ लागली. मानसीचा हात राघवच्या हातातच होता. राघव, परवा भेटू परत, मानसी थोडं मोठ्यानंच म्हणाली. राघव त्याच्या तंद्रीतून एकदम बाहेर आला. परवा? परवा का बरं? राघवनं तिला विचारलं. उद्या गणेश चतुर्थी नाही का? कॉलेजला सुट्टी असते ना उद्या, म्हणून मग परवा भेटू. तुला माहिती राघव, माझा जन्म गणेश चतुर्थीचाच आहे, मानसी म्हणाली. हो, माझा सुद्धा, राघव म्हणाला. अय्या, आपली जन्मतारीख तिथी अगदी सालही एकच आहे की, मानसी आश्चर्यानं म्हणाली. हो ना, माझा जन्म भल्या पहाटेचा आहे, राघव म्हणाला. मी मात्र थोडं निवांत झोपून आले बघ, मानसी म्हणाली. म्हणजे 2-3 तासांनी का होईना मी मोठा आहे तुझ्यापेक्षा, राघव म्हणाला आणि दोघं खळखळून हसू लागले. बरं, चल येतो आम्ही. मानसी राघवचा निरोप घेऊन हॉस्टेलवर गेली. राघवही मोठ्या आनंदानं घरी परतला. मानसीच्या मनात राघवविषयी सॉफ्ट कॉर्नर तयार होत होता. राघवचं साधं राहणं मानसीला भुरळ पाडत होतं. राघवची मैत्री मानसीला हवीहवीशी वाटू लागली होती. दिवस कसे अगदी मस्त जात होते, जणू फुलपाखरांचे पंख लागल्यासारखे. प्रत्येक दिवस निराळ्याच रंगानं भरलेला, बहरलेला, हवासा. येणारा प्रत्येक दिवस राघव आणि मानसीच्या नात्याची वीण घट्ट करू बघत होता. एक दिवस सकाळी राघव, मानसी आणि सगळा ग्रुप कॉलेजच्या गेटजवळ पोहोचला होता. सगळेजण गप्पा गोष्टी करत आत जात होते. तेवढ्यात कुणीतरी गाडीचा कर्णकर्कश हॉर्न वाजवला. एवढ्या मोठ्यानं कुणी हॉर्न वाजवला म्हणून जवळपास कॉलेजमधले सगळेजण गेटकडं बघत होते. गेटमधून एक महागडी स्पोर्ट्स बाईक चालवत कुणीतरी आत आलं. त्याच्या अंगात ब्लॅक कलरचं लेदरचं जॅकेट, ब्लॅक कलरची पॅन्ट होती. हातात बोटं उघडे असलेले लेदरचे ग्लोव्ज, पायात महागडे ब्रँडेड शूज होते, तर डोक्यावर ब्लॅक ग्लास असलेलं ब्लॅक कलरचं हेल्मेट होतं. त्यामुळं नेमकं कोण आलंय त्याचा चेहरा काही दिसत नव्हता. पण जे कुणी होतं त्याच्याकडं मात्र सगळं कॉलेजच अगदी डोळे विस्फारून बघत होतं. त्या बाईकवाल्यानं कॉलेजमधल्या पार्किंगच्या जागेजवळ त्याची बाईक थांबवली आणि ॲक्सिलेटर अजून वाढवलं. एकाच ठिकाणी बाईक उभी करून ॲक्सिलेटर वाढवल्यानं बाईकचा आवाज जास्तच येऊ लागला. त्यानं बाईक बंद केली आणि बाईकवरून तो खाली उतरला. तो कोण असेल याची उत्सुकता अगदी सर्वांना लागली होती. जो कोणी असेल ती व्यक्ती नक्की श्रीमंत घरची असणार, हा कयास त्याला पाहिलेल्या सर्वांनी आत्तापर्यंत लावला होता. त्यानं डोक्यावरचं हेल्मेट काढलं आणि आपल्या केसांवर अलगद एक हात फिरवला. दिसायला अगदी गोरा, उंचपुरा, धाडधिप्पाड, केसांचा छानसा कट
आणि जेल लावून अगदी व्यवस्थित सेट केलेले केस. त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वावरून तो नियमित जिमला जात असेल हे नक्कीच कळणार होतं. बाईकच्या हँडलमध्ये समोरच्या बाजूनं ठेवलेली छोटी वही काढून तो ती हातावर फिरवत आणि शीळ वाजवत चालत निघाला. "वीरेन? पण वीरेन इथं कसा येईल?" मानसी त्याला दुरूनच पाहून पुटपुटली. तो चालत चालत पुढं आला. त्याचा चेहरा आता स्पष्ट दिसत होता. "वीरेन!" मानसी आश्चर्यानं ओरडली आणि सगळ्यांनी प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडं पाहिलं. इतक्या वर्षांनी वीरेनला बघून तिला खरं तर त्याला एक मिठी मारावीशी वाटली, पण तिनं स्वतःला कसंबसं रोखलं. "वीरेन, व्हॉट अ प्लीझंट सरप्राईज! तू इथं कसा? आणि किती वर्षांनी भेटतोय आपण? मला न सांगताच कुठं निघून गेला होतात?" मानसीची प्रश्नांची सरबत्ती सुरू होती. "अगं हो, श्वास तर घेशील की नाही? आता मी रोजच तुला भेटणार आहे बरं," वीरेन म्हणाला. "म्हणजे?" मानसीला प्रश्न पडला. "ॲडमिशन झाली आहे माझी इथंच, ह्या कॉलेजमध्ये, मॅनेजमेंट कोट्यातून बरं का." वीरेननं बोलता बोलता मॅनेजमेंट कोटा या शब्दावर जरा जास्तच भर दिला. "खरंच? वाव!" मानसी म्हणाली. "मग काय, माझा प्लॅन तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीच यायचा होता, पण ॲडमिशन प्रोसेसला वेळ लागला थोडा," वीरेननं थोडं गुरमीतच सांगितलं. "हो, ते तर माझ्यासाठी अगदी बेस्ट सरप्राईज असतं. जाऊ दे, आता आलास ना, आपण आता सोबत आहोत हेच काय कमी आहे का? मला इतका म्हणून आनंद झालाय, काय सांगू." मानसी आणि वीरेन दोघं सोबतच बोलत जात होते. प्रिया, अर्चना, दिनेश, कबीर, राघव, शरद सगळेजण वर्गाकडं जात होते. वीरेन भेटल्यापासून मानसीनं ग्रुपकडं जणू दुर्लक्षच केलं होतं. मानसी आणि वीरेन पुढं आणि बाकीचा ग्रुप त्यांच्यापासून थोडं अंतर मागे असे सगळे क्लासरूमकडं निघाले होते. मानसी नेहमी वीरेनबद्दल बोलायची, तो हाच वीरेन आहे तर, कबीर म्हणाला. "हो तर, नेहमी सांगायची तिचा तो खूप चांगला बालमित्र आहे म्हणून. चांगला श्रीमंत दिसतोय," दिनेश म्हणाला. "हो, आणि हँडसम पण," अर्चना म्हणाली. "हो ना, काश माझा मित्र असा असता तर. हाय, मी तर त्याच्यासाठी जीव पण दिला असता. सच अ हँडसम हंक," प्रिया म्हणाली. "ओ मॅडम, या खाली. त्याच्या विचारात ओढून झालं असेल आता. तो आधीच तिकडं बुक आहे म्हटलं," अर्चना म्हणाली. "कशावरून ग? तो तर मानसीचा मित्रच आहे फक्त. मग असं का म्हणतेस तू?" प्रिया म्हणाली. "हो, नुसता मित्र असता तर आपली ओळख करून दिली असती ना," अर्चना म्हणाली. प्रिया आणि अर्चना क्लासरूमकडे जाताना बोलत होत्या. राघव त्या दोघींचं बोलणं ऐकत होता. खरंच असं असतं का? जुनं कुणी भेटलं की नवीन मित्रांचाही विसर पडतो. ही तीच माणसे आहे ना, स्वतःहून ओळख करून घेणारी, मैत्रीचा हात पुढं करणारी, न म्हणताच मनातलं समजून घेणारी. आज तिच्या वागण्यावरून तर असं काहीच वाटत नाहीये. राघव मानसीच्या विचारात वर्गात येऊन पोहोचला. राघवच्या बेंचवर वीरेन बसलेला होता. त्याला बघून राघव सरळ मागच्या बेंचवर जाऊन बसला. लेक्चर सुरू झाले होते, पण राघवचं लेक्चरमध्ये काही लक्ष लागत नव्हतं. तरी तो खूप लक्ष देऊन ऐकायचा प्रयत्न करत होता. लंच ब्रेक झाला.
राघवला वाटलं की मानसी आता तरी त्याच्यासोबत बोलेल, पण मानसी लगेच वीरेनजवळ गेली. मानसीच्या मागं गृहमधले बाकी लोक पण गेले. सगळ्यांचं मिळून काहीतरी बोलणं झालं आणि सगळे बाहेर निघून गेले. राघवनं बॅगमधून डबा काढला. माईनं मानसीला आवडतो म्हणून शिरा दिला होता. राघवनं डब्यावरून हात फिरवला आणि त्याला गलबलून आलं. डब्बा तसाच ठेवून त्यानं रजिस्टर उघडलं आणि लेक्चरमध्ये काढलेल्या रनिंग नोट्स तो वाचू लागला. रनिंग नोट्स लिहिता लिहिता त्यानं बरेचदा नोट्समध्ये मानसीचं नाव लिहिलं होतं. स्वतःच्याच या कृतीवर त्याला खूप चीड आली. बेंचवर तो डोकं धरून बसला होता. काय मग, तुम्हालाही तेच वाटतंय का जे मला वाटतंय? प्रेमाची ठिणगी पडली म्हणायची का? पाहूया पुढच्या भागात. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून सांगा. आणि हो, पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.